देश और समाज को नुकसान पहुंचाने वाले अदृश्य दुश्मन से लड़ने के लिए समाज को एकजुट होने की जरूरत है। नशीली दवाओं और इसी तरह के नशीले पदार्थों के माध्यम से कुछ लोग समाज को भ्रष्ट करने का कुकृत्य कर रहे हैं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज यहां अपील की कि इन्हें रोकने के लिए सतर्क रहें, सैनिक बनकर आगे आएं। ये भी एक तरह की देशभक्ति और समाज सेवा है। मुख्यमंत्री श्री फडणवीस ने आज नवी मुंबई के वासी में सिडको सभागार में नवी मुंबई पुलिस आयुक्तालय द्वारा आयोजित नशा मुक्त नवी मुंबई अभियान का उद्घाटन किया। वे उस समय बात कर रहे थे। इस अवसर पर वन मंत्री गणेश नायक, प्रसिद्ध अभिनेता और नशमुक्ति नवी मुंबई पहल के प्रतीक जॉन अब्राहम, विधायक मंदा महात्रे, प्रशांत ठाकुर, महेश बाल्दी, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटिल, कलेक्टर अशोक शिंगारे, नवी मुंबई नगर आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे, नवी मुंबई पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पुलिस आयुक्त दीपक सकोरे, संजय येनपुरे, पुलिस उपायुक्त तिरुपति काकाडे, प्रशांत मोहिते, रश्मि नांदेड़कर, संजय कुमार पाटिल, कॉलेज के छात्र, नशा मुक्ति पर काम करने वाले गैर सरकारी संगठन आदि लोग उपस्थित थे। कार्यक्रम की शुरुआत मूक नाटक आर्ट ऑफ साइलेंस से हुई। इस पहल का उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने नशा मुक्त नवी मुंबई अभियान के टेप जारी करने के साथ किया। आजपासून नव्या मुंबईमध्ये सुरू झालेला आहे। वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करणे, टोल फ्री लाईनच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती प्राप्त करून त्याच्यावर कारवाई करणे, जे काही संदिग्ध आहेत त्यांच्यावर कारवाई करणे आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे, अशा प्रकारे हे कॅम्पेन चालणार आहे। नवी मुंबई पासून सुरू झालेला आहे, पुढे इतरही ठिकाणी हे कॅम्पेन चालणार आहे। ड्रग्सच्या विरुद्ध एक मोठी लढाई देशामध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात सुरू झाली आहे आणि महाराष्ट्रात देखील आपण ती लढाई लढतोय। असं लक्षात आलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आपण पेडलर्सवर कारवाई केल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रकारच्या मार्केट प्लेस तयार करण्याचा प्रयत्न चालला आहे। सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्डर्स प्लेस करायच्या, कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची, अशा अनेक गोष्टी लक्षात येत आहेत। त्याच्याही विरुद्ध आपण मोहीम उघडलेली आहे। नवी मुंबईत येणाऱ्या ड्रग्सच्या माध्यमातून देखील ड्रग्स येतो असं देखील गणेश नायकांनी उल्लेख केला। त्यामुळे या मार्केट आहेत असं आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं जे अपराधी आहेत ते आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांचे ज्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पोलीस शोधून काढतायत आणि त्यांच्यावर कारवाई चाललेली आहे। आपण बघितलं असेल, मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आयुक्तालयाने गेल्या वर्षभरामध्ये ड्रग्सच्या विरुद्ध विक्रमी कारवाई केली आहे। पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात होते। असं आहे की पंजाब सारखं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ड्रग्सचा प्रादुर्भाव वाढवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, पण त्याच्या विरुद्ध आज जर आपण इफेक्टिव्हली कारवाई केली तर ते आपण थांबवू शकतो। ती कारवाई आम्ही सुरू केली।